तर काही घरांमध्ये ना मुळे खातात आणि त्यांची पाने ना म्हणजे त्यांची भाजी ही फेकून देतात. पण याची भाजी इतकी चविष्ट लागते, ज्यांना भाजीपाला आवडत असेल ना तर त्यांना नक्की आवडेल ही भाजी. मार्केटमध्ये असताना ना मला छान फ्रेश मुळे दिसले, तर मी घरी येताना सोबत घेऊन आले. घरी येऊन मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि चिरून घेतले. हा असा पाला असतो ह्यांचा आणि छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मस्त लसूण भरभरून चिरायचे आहेत. लसण जास्त असले की लसणीसारखा टेस्ट मस्त येतो. आणि इथे मी थोडे हे एवढे लसूण घेतले आहेत, बारीक चॉप करून घेते. इथे कढई गरम करायला ठेवली होती, त्यात थोडंसं तेल घातलंय. जास्त तेलाची गरज भासत नाही ह्या भाजीसाठी. थोडंसं जिरं घातलंय आणि लसूण, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि छान तडका घेतल्यानंतर भाजी लगेच टाकून द्यायची. भाजी मऊ पडेल तेव्हाच नमक घाला आणि थोडं शिजण्यापुरतं नमक म्हणजे पाणी सुटण्यापुरतं नमक तुम्ही घालू शकता आधी. मग इथे थोडंसं नमक आणि हळद घालून देते. आणि अजून एक गोष्ट, तर ही भाजी बनवताना तुम्ही लोखंडाच्या तव्यात किंवा मग लोखंडाच्या कढईमध्ये बनवा, ती अजूनच हेल्दी बनेल. आणि त्यानंतर ही जर लोखंडाच्या कढईत बनवली ना तर ती छान खरपूस अशी फ्राय होते आणि इतकी टेस्टी लागते खायला की काय सांगायचं. त्यानंतर ही भाजी झाली आहे, आता बस मी झाकणी ठेवते आणि वाफेवर शिजवून घेणार आहे 5 ते 10 मिनिटं. आणि छान मऊ झाली ना की मग मी खायला घेणार आहे. तर बघा इथे भाजी मस्त शिजली आहे, आता मी बाजरीच्या भाकरीसोबत हिला खायला घेणार आहे. तर चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ.